हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे दी सिंपल वर्ड या मराठी यूट्यूब गार्डनिंग चॅनलमध्ये। मंडळी, हिवाळा तर सुरू आहे आणि त्यासोबत भरपूर प्रमाणात थंडी देखील पडत आहे आणि या थंडीपासून आपल्या प्लांटला वाचविण्यासाठी आपण बरीच अशी त्यांना रेमेडी ट्राय करत आहे। म्हणजे वेळोवेळी त्यांना खत देणे, खत म्हणजे आपण रासायनिक खतांचा वापर न करता अगदी घरगुती खतांचा वापर करत आहे, जेणेकरून रोपं ही चांगली व्हावीत आणि जे सीजनल फूल आहेत ते त्यांच्यावर चांगल्या प्रमाणात यावे, भरपूर फुलं झाडांवर याव्या यासाठी तर आपले प्रयत्न चाललेलेच असतात। पण काही जी इंडोर प्लांट्स असतात त्यांची मात्र पाने पिवळी पडायला लागलेली आहेत आणि पानं गळायला देखील लागलेली आहेत। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की माझं हे जे फिलोडेंड्रॉन बर्किन इंडोर प्लांट आहे याचं देखील काहीशी अशीच गंमत झालेली आहे। तुम्ही पाहू शकता की पान तर पिवळं होऊन गळालं आणि शिवाय दांडी सहित पानाचे जे देठ होते ते देखील खराब झालेले होते, ते देखील पिवळे पडलेले होते। सो अशा प्रकारे देठासहित पान हे गळालेलं होतं आणि बाकीची जी पानं होती ना ती देखील या ठिकाणी अशा वळालेल्या कंडिशनमध्ये मला दिसत होती। म्हणजे त्यांचा पानांमध्ये जो स्ट्रॉंगनेस असतो ते दिसत नव्हता, पानं देखील वीक झालेली होती। तर कुठेतरी काहीतरी न्यूट्रिएंटची कमतरता झाडामध्ये नक्कीच झालेली होती, त्यामुळे असे प्रॉब्लेम्स तयार झालेले होते। चला तर आता आपण या इंडोर प्लांट्सच्या कुठल्या प्रकारच्या काळजी घ्यायला हव्या हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे। तुमचे देखील इंडोर प्लांट्समध्ये अशा प्रकारच्या समस्या तुम्हाला जाणवत असतील, त्यांची पानं पिवळी पडत असतील किंवा पानं गळायला जर लागली असतील तर त्यांच्याकडे लक्ष देणं आता महत्त्वाचं आहे। सो चला मग आजचा व्हिडिओ आपला हा फिलोडेंड्रॉन बर्किनवर आहे। तुमच्याकडे जर फिलोडेंड्रॉन बर्किन असेल किंवा नसेलही, जे काही इंडोर प्लांट्स असतील त्यांमध्ये जरी ह्या समस्या असतील तर त्याविषयी कुठल्या काळजी घ्यायला हवी त्या रिगार्डिंगच आज मी महत्त्वाचे टिप्स तुमच्याशी शेअर करणार आहे। सो व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा। जर हा व्हिडिओ तुम्ही माझा पहिल्यांदाच पाहत असाल तर दी सिंपल वर्ड या मराठी यूट्यूब गार्डनिंग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आपली गार्डनिंग फॅमिली मोठी करण्यासाठी त्यात तुमचा थोडासा हातभार नक्की लावा। चला तर मग या ठिकाणी फिलोडेंड्रॉन बर्किनचे माझ्याकडे 2 प्लांट्स होते। म्हणजे एका प्लांट पासून मी सेकंड प्लांट हे ग्रो केलेलं होतं, हे सेकंड होतं आणि या पहिल्या प्लांटचं स्टेम कटिंग करून या ठिकाणी याला ग्रो केलेलं होतं आणि सध्या याचीच जरा वीक कंडिशन जाणवत होती, पानं देखील थोडी त्याची कोमेजलेली वाटत होती। या ठिकाणी मी मातीमध्ये डीप फिंगर मेथडचा वापर करून पाण्याची जे लेवल होती ती चेक करून या ठिकाणी पाहत होती। फिलोडेंड्रॉन बर्किन हे काहीतरी खास प्लांट आहे। त्याच्या डार्क हिरव्या हृदयाच्या आकाराच्या तकतकीत पानांमुळे हे प्लांट लोकप्रिय आहे। जगातील सर्वात प्रिय वनस्पती कुटुंबापैकी एक हे फिलोडेंड्रॉन बर्किन प्लांट त्याच्या चमकदार हिरव्या पानांसाठी ही ओळखली जात असते। या प्लांटमध्ये पांढऱ्या पिन स्ट्रिप्सने डेकोरेट केलेले असतात। म्हणजे ही डार्क हिरवी पाने जे असतात यामुळे या प्लांटचा पॅटर्न हा बाकी प्लांट्सपेक्षा डिफरंट दिसत असतो। पिन स्ट्रिप्समध्येच माशांच्या हाडासारखे स्वरूप असते, जे या प्लांट्सला एक वेगळं असं लुक देत असतं। तुम्ही याची पानं पाहू शकतात की बाकी जी आहेत ती ग्रीन आहेत, पण बाकींमध्ये जी व्हाईट कलरच्या ज्या लाईन्स दिसतात ना, हा एकदम डेकोरेटिव्ह पार्ट या प्लांटचा आहे। सुरुवातीला पाहूया फिलोडेंड्रॉन बर्किन या प्लांटची ग्रोथ ही कशी असते। या प्लांटची ग्रोथ जी असते ती कॉम्पॅक्ट असते। 1 ते 3 फूट उंचीपर्यंत हे प्लांट वाढत असतं आणि हे इंडोर सेटिंग्स किंवा डेस्कटॉप प्लांट्स म्हणून देखील योग्य आहे आणि त्यासाठीच याला बरेच लोक रेफर करत असतात। तसेच त्याच्या इतर भागांप्रमाणेच फिलोडेंड्रॉन बर्किन प्लांट त्याच्या हवा शुद्ध करण्याच्या गुणांसाठी देखील ओळखले जात असते। फिल्टर आउटमध्ये जनरली फॉर्मॅल्डिहाइड, बेन्झीन पार्टिक्युलेट मॅटर यांसारखे जे इंडोर प्रदूषक आढळत असतात, सो हे त्यांना क्लिअर करण्याचं काम करत असतात। सो हे प्लांट एअर प्युरिफायरचं काम करत असतं। चला तर मग आता आपण यांची जी काही केअर टिप्स आहेत त्यांकडे वळूया। बर्किन प्लांटला ब्राईट पण इनडायरेक्ट सनलाईटची आवश्यकता असते। या प्रकारच्या किंवा या प्रकाशाच्या स्थितीत प्लांटची ग्रोथ ही उत्तम प्रकारे होत असते। कमी प्रकाशात यांची पाने खराब होतात तर डायरेक्ट सनलाईटमध्ये नाजूक पानेही जळू शकतात। जर तुम्हाला डायरेक्ट सनलाईट प्लांटला द्यायचा असेल तर तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी ते देऊ शकतात। दुपारी मात्र कडक उन्हापासून या प्लांटचे संरक्षण करायला हवे।
हे प्लांट्स बरेच दिवस मी घरातच ठेवलं होतं, पण त्या ठिकाणी ब्राईट लाईट मात्र येत होता. पण आता याला डायरेक्ट सनलाईटची गरज आहे. सो माझ्याकडे संध्याकाळचं 4 ते 6च्या दरम्यान बाल्कनीमध्ये ऊन येत असतं. सो मी याला काही दिवस डायरेक्ट सनलाईट देण्यासाठी याला काही दिवस बाल्कनीतच ठेवणार आहे. सो तुम्ही सायंकाळचं 4 ते 6च्या दरम्यानचं ऊन देखील इंडोर प्लांट्सला नक्कीच देऊ शकतात. त्यानंतर वेळ येते ती मातीची. बर्किन फिलोडेंड्रॉनसाठी सर्वोत्तम माती ही कुठली असावी? या प्लांट्सला पाण्याचा निचरा होणारी जी माती असते ती आवश्यक असते. यासाठी पॉटिंग मिक्सचरमध्ये काऊ डंगचा वापर आपण करू शकतो. जमिनीत जास्तीत जास्त ओलावा किंवा पाणी टिकून राहणार नाही याची मात्र आपण खात्री करून घ्यायला हवी, कारण यामुळे शेवटी मुळेही कुजतात आणि याने झाडाला श्वास घेण्यासाठी त्रास होतो. त्याने त्याचे म्हणजे झाडाचा श्वास हा गुदमरतो. सो अशा वेळेस वेल ड्रेन पॉटिंग मिक्सचरचा वापर करा आणि महत्वाचं म्हणजे कुंडीचे ड्रेनेज होल मोकळी करून घ्या, जेणेकरून ज्या वेळेस तुम्ही झाडाला पाणी घालतात त्यावेळेस ते पाणी माती अर्धवट कोरडी झाल्यानंतरच या प्लांटला पाणी द्यावे. पाणी देताना पूर्णपणे आणि खोलवर पाणी द्या, ज्यामुळे सर्व एक्स्ट्रा पाणी हे प्लांट्सच्या पॉटच्या ड्रेनेज होलमधून बाहेर यायला हवे. भांड्यात जास्तीत जास्त पाणी साठले जाणार नाही याची मात्र खात्री करा. आणि ज्या वेळेस तुम्हाला वाटत असेल की ह्या पानांवर देखील बरीच अशी धूळ साठत असते, त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारे हलक्या हाताने हलक्या पाण्याचा स्प्रे करू शकता किंवा ओल्या कॉटनच्या कपड्याने देखील ही पाने पुसून घेऊ शकतात. यानंतर वेळ येते ती फर्टिलायझरची. बऱ्याच जणांना असं वाटते की इंडोर प्लांट्सला कुठल्याही खताची गरज नसते, पण असं नसतं. कुठलेही इंडोर प्लांट्स घ्या, त्यांना महिन्यातून एकदा तरी लिक्विड फर्टिलायझर आवश्यकच असते. त्याचप्रमाणे फिलोडेंड्रॉन बर्किन प्लांटला देखील लिक्विड फर्टिलायझर हे आवश्यक आहे. ते त्याच्या वाढीच्या काळात त्याला दर महिन्याला एकदा तरी द्यावे. ओनियन पील लिक्विड फर्टिलायझर, बनाना पील लिक्विड फर्टिलायझर किंवा मी बऱ्याच वेळेस तुमच्याशी जे काही फ्रूटचे साल असतात त्यांना वाळून त्यांपासून जी पावडर तयार करत असतो, सो ती सालांची पावडर जी असते ते देखील आपण पाण्यामध्ये मिक्स करून लिक्विड फर्टिलायझर अशा प्रकारचे इंडोर प्लांट्सला देऊ शकता. ते देखील छान प्रकारे पोषक घटक या झाडांना पुरवत असतात. किंवा तुम्ही या ठिकाणी NPKचा देखील जे वॉटर सोल्युबल येत असतं त्याचा देखील तुम्ही या ठिकाणी याला स्प्रे करू शकतात किंवा त्या NPKचं पाणी देखील तुम्ही झाडाला देऊ शकता. या रिगार्डिंगचे बरेच असे व्हिडिओ मी तुमच्याशी वेळोवेळी शेअर केलेले आहेत. सो तुम्ही अजूनही ते व्हिडिओ बघितले नसतील तर नक्की ते व्हिडिओंना भेट द्या, जेणेकरून तुम्हाला ते नक्कीच हेल्पफुल ठरतील. सो मंडळी, त्यानंतर वेळ येते की हे जे प्लांट आहे हे आपण कटिंग थ्रू ग्रो करू शकतो किंवा नाही. सो कटिंग थ्रू ग्रो करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे याची जी स्टेम असते ती स्टेम कटिंग्स. स्टेम कट करताना अशा कटिंग निवडा ज्याला नोड्स असेल. नोड्स असलेली कटिंग पाण्यात टाकून तिला रूट्स येतात तोवर आपण त्याला पाण्यात ठेवायची आणि त्यांचे एकदा जे रूट्स ग्रो झाले तर 1 ते 1.5 इंच पर्यंत त्यांचे रूट्सची वाढ झाल्यानंतर आपण त्यानंतर त्यांना मातीत लावू शकतो. सो अशा प्रकारे आपण कटिंग थ्रू देखील हे प्लांट ग्रो करू शकतो. मी या ठिकाणी जे सेकंड प्लांट आहे ते कटिंग थ्रू ग्रो केलेलं आहे आणि ते सध्या हिवाळा सुरू आहे, त्यामुळे इंडोर प्लांट असो किंवा आउटडोर प्लांट असो हे सर्व डॉर्मन्सी पिरियडमध्ये जात असतात. त्यामुळे यांची जी ग्रोथ होत असते ती खूप स्लो होत असते. पुन्हा जानेवारी-फेब्रुवारी पासून यांच्या वाढीला वेग मात्र नक्की येईल. सो मंडळी, आजचा हा फिलोडेंड्रॉन बर्किंग प्लांट विषयीचा व्हिडिओ आणि त्यामध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल ठरली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. सो मंडळी, आजचा हा व्हिडिओ आणि व्हिडिओतील माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला मात्र अजिबात कंजूसी करू नका. अजूनही तुम्ही दी सिंपल वर्ड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कसली पाहताय, लगेच सबस्क्राईब करा. त्यासमोर असलेलं बेल आयकॉनला देखील प्रेस करा आणि त्यासमोर असलेलं ऑलचं ऑप्शनला देखील सिलेक्ट करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझा कुठलाही व्हिडिओ मिस करणार नाही. कारण की असेच नवनवीन आणि माहितीपूर्वक गार्डनिंग रिलेटेडचे मराठीतून व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मात्र चॅनलवर असलेल्या बाकी व्हिडिओंचा देखील आनंद घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद. सो टेक केअर अँड बाय.